हॅलो फ्रेंड्स, मी गोरक्ष इकॉनॉमिक्स IASच्या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्याशी संवाद साधतोय. आपला टॉपिक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ची प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघतोय. 2019, 20 आणि 21 या तिन्ही प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण बघणार आहोत. त्याच्यामधलं 1950 प्रश्न आपले झालेले आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 51 पासून 51वा प्रश्न जर तुम्ही बघितला तर भारतातील स्त्रियांची 1991 ते 96 या काळातील सरासरी आयुर्मर्यादा किती हे आपल्याला विचारलेले आहेत. मग आता याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे, 91 ते 96 या काळातलं विचारले आपल्याला. लक्षात घ्या, सरासरी म्हणजे ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे. आता या टाईपचे प्रश्न हे एक्स्ट्रीम फॅक्च्युअल गटामध्ये मोडतात. हे अतिशय वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. ही बरोबर येण्याची शक्यता फार कमी असते. मग असे प्रश्न सोडवताना तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, राईट? तर पहिले आपण लक्षात घेऊया की मी माझं टेक्निक सांगतो तुम्हाला, जे ज्याला जसं पचनी पडेल तसं त्याने वापरायचं. नॉर्मली अशा प्रश्नांमध्ये हे बघायचं पहिलं की कॉमन काय काय दिसतं तुम्हाला. तर तिन्हींमध्ये 61, इकडे 65 पॉईंट समथिंग, 61 पॉईंट समथिंग, 64 पॉईंट समथिंग, म्हणजे याचा अर्थ ते अबोव 60 आहे असा त्याचा अर्थ झाला. इज दॅट ओके? मग हा ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला. राहिले 3 पर्याय. आता 3 पर्यायामध्ये नॉर्मल ट्रेंड असा आहे की 50-50% रिस्क घ्यायची असते. ठीक आहे. मग आता काय आहे की 3मध्ये कोणतं उत्तर असू शकतं. तर बघा, तिन्हींकडे लक्ष देऊ आपण. 64.2, 61.7 आणि 65.5. तर डॉट आयोगाला शक्यतो ज्यावेळेस तुम्हाला गोंधळ व्हायचं असतं तर एकदम असा 65.5 किंवा 63.5 किंवा राऊंड फिगरमध्ये असा आकडा नसतो असं माझं आत्तापर्यंतचं ॲनालिसिस सांगतं, बरोबर? म्हणून मला हे पण उत्तर वाटत नाही. आता राहतात पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. मग सर याच्यात काय करायचं, आता काय टेक्निक वापरायचं? आता काही टेक्निक नाही वापरायचं. आता तुमच्याजवळ हे 2 वेगवेगळ्या टेक्निकनं आपण इलिमिनेट करू शकलो आणि याच्यानंतर तुम्हाला रिस्क घ्यायची की नाही तुमचा चान्स आहे. 50-50वर तुम्ही आलेला आहात. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये 2 शक्यता आहे. काही विद्यार्थी 1ला पण जाऊ शकतील, काही 3ला पण जाऊ शकतील. तर पुन्हा एक ॲनालिसिस असं पण आहे की आयोगाची प्रोबॅबिलिटी किती आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर देण्याची. आता ह्या सगळ्या कसोट्या कधी वापरायच्या आहे लक्षात घ्या. हा प्रश्न तसा थोडासा मी अवघड प्रश्न म्हणतो याला, आलं लक्षात? मग पण तरी सोडवायचं आहे. तर मग मला जर 2 पर्याय माझ्याकडे 1 आणि 3, सो आय गो फॉर थर्ड ऑप्शन. ओके. का? कारण जी आयोगाची उत्तरं देण्याची पद्धत आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 उत्तर असण्याची शक्यता फार कमी आहे, कमी वेळेस आहे, आलं लक्षात? कारण ते लगेच नजरेस येतं लोकांच्या, म्हणून ते लगेच तिथे देत नाहीत. ही पण एक स्ट्रॅटेजी आहे. पण ह्या 2 कसोट्या वापरल्यानंतर हा प्रश्न आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. अदरवाईज यू मे स्किप इट, आलं लक्षात? काहीच डोकं चालत नसेल तर स्किपही करू शकतात. पण ज्या ट्रिक्स मी ट्रिकच्या संदर्भात बोललो या प्रश्नाच्या बाबतीत, त्याच्यावर एकदा लक्ष द्या. मे बी दॅट मे बी युजफुल फॉर यू आणि ते तुमचा एखादा मार्क वाढू शकतं. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते, हे शब्द कोणी उद्गारले आहेत? बघा, या टाईपचा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रश्नांमध्ये जर केला असेल, अभ्यास आला असेल वाचनात तर ठीक आहे, पण नॉर्मली वाचनात येत नाही आहे. त्यामुळे मग हा नो अटेम्प्ट कॅटेगरीतला प्रश्न मी याला मानतो की हा नाही अटेम्प्ट घेतला तरीही चालेल. इज दॅट फाईन? आता याचं उत्तर आहे की फ्रान्सिस वॉकर असं बोलला की मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते. पण माझं सजेशन आहे यू मे नो स्किप दॅट क्वेश्चन. हा प्रश्न तुम्ही स्किप पण करू शकतात. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 51-52 आपला झाला या ठिकाणी. नाउ विल गो फॉर क्वेश्चन नंबर 53. खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेवरील विचारांचं प्रतिनिधित्व करते? केन्स नावाचा जो अर्थतज्ञ आहे तो सार्वजनिक वित्त व्यवस्थेवरील त्याच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारी विधानं. पहिले 4ही विधानं आपण वाचून घेऊया. जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचे नसते. ओके. अर्थसंकल्पातील तूट टाळली पाहिजे. अर्थसंकल्पातील तूट चलनवाढीला चालना देणारी असते. या विधानासाठी केन्सची काय गरज आहे कोणी पण सांगेल. उपभोगावर कर असणं बचतीवर कर असण्यापेक्षा आवश्यक आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनच बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणं शहाणपणाचं नसतं. या टाईपच्या प्रश्नांमध्ये माझं असं म्हणणं आहे, इथे परत मी हे बोलेल की MPSC मुख्य परीक्षेला तुम्ही आहात तर तुम्ही केन्सचा अभ्यास केलेलाच आहे असं काही जरुरी नाही आहे. तर माझं सजेशन आहे की अजूनही जर तुमच्याकडे वेळ असेल तर फक्त पहिला पॅरेग्राफ बघून घ्या विकिपीडियावरचा की केन्स नेमकं काय म्हणतं. जे काही 2-5-10 अर्थतज्ञ आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलतोय, जास्त काही त्रास करून घ्यायचा नाही.
आणि अजून एक फंटॅस्टिक आयडिया सांगतो मी तुम्हाला. नॉर्मली आयोगाचा अशा प्रश्नांमध्ये जो रोख आहे, सर्वात मोठं विधान या पर्यायांमध्ये जे दिलेलं आहे ते बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. सो दॅट इज वाय द फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणं शहाणपणाचं नसतं, असं केन्स सार्वजनिक वित्त व्यवस्थेवर बोलतात. इज दॅट फाईन? तर मी या ट्रिकनं तुम्हाला जायला सांगेल की या ट्रिकनं तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे. आता बघा, काही जण असं म्हणतील की सर असं कुठं असतं का या ट्रिक वगैरे. अरे बाबा ठीक आहे, पण न अटेम्प्ट करण्यापेक्षा अटेम्प्ट करण्याने आणि तुझी ॲक्युरेसी वाढण्याने फरक पडणार आहे. 4 प्रश्नांमध्ये आपण सांगितलेले ट्रिक तुम्ही अप्लाय केलं आहे समजा, मला मान्य आहे की 4ही प्रश्नांमध्ये ते बरोबर येणार नाही आहे. 4 पैकी 2 मध्ये आले तरी तुम्ही घाटत नाही आहे, तुम्ही फायद्यातच आहात, हे लक्षात घ्या तुम्ही. अदरवाईज असेही तुम्ही ते स्किप करणार. किती प्रश्न तुम्ही स्किप करणार आहे? ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नक्कीच केलं पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं. पण इथे स्कोप आहे. हा फॉर्म्युला मी तुम्हाला अजून प्रश्नांमध्ये लागू प्रूव्ह करून दाखवेल की जे सर्वात मोठं विधान असतं ते विधान बरोबर असण्याची, उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. नाव नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या लावायला विचारलं आपल्याला. बघा, खाली दिलेल्या युनिट 1 युनिट 2 मध्ये सार्वजनिक कर्जाच्या बाबी येतात, तर त्याच्यात जोड्या लावायच्यात. सार्वजनिक कर्ज परतफेड, सार्वजनिक कर्ज परिणाम, सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत आणि सार्वजनिक कर्जाचे प्रकार. सगळे पहा. सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत म्हणजे कुठून आपण भारत सरकार सार्वजनिक कर्ज कुठून उभं करतं. इकडे पहा बरं काय स्त्रोत. उत्पादनात वाढ, उत्पादन तुटीचा अर्थ भरणा, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था हा एक स्त्रोत आहे. स्त्रोत म्हणजे जिथून सार्वजनिक कर्ज घेता येतं. मग आता पर्याय क्रमांक म्हणजे ऑप्शन सी हा 4 साठी लागू होतो. मग सी जर 4 साठी लागू होतो तर आपण या प्रश्नाकडे व्यवस्थित पाहूया. ऑप्शनकडे काय दिलेलं आहे आपल्याला बघा. मग C4 असे किती पर्याय? एकच पर्याय मित्रांनो, दॅट इज ऑप्शन नंबर 2. आणि मग तुम्हाला आन्सर मिळतं ए, सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धती. 3, तुटीचा अर्थ भरणा करून सार्वजनिक कर्जाची परतफेड केली जाते. तुटीच्या अर्थ भरण्याचे स्त्रोत कोणते? आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, इथेच दिलेलं आहे. सार्वजनिक कर्जाचा परिणाम काय होतो? सरकार कर्ज जेव्हा काढतं त्याचं उद्दिष्टच आहे की उत्पादनामध्ये काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. 1 म्हणजे मग बी जे आहे ते 1. आणि सार्वजनिक कर्जाचे प्रकार उत्पादक कर्ज आणि अनुत्पादक कर्ज, म्हणजे ज्याच्यातून काहीतरी उत्पादक प्रक्रिया निर्माण होणार आहे, ज्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, रोजगाराला चालना मिळणार आहे, उद्योगधंद्यांची भरभराट होणार आहे, त्याला आपण उत्पादक कर्ज म्हणतो. आणि अनुत्पादक कर्ज म्हणजे चैनीच्या गोष्टींवर खर्च होतं किंवा ज्याच्यातून काही फायदाच होणार नाही अर्थव्यवस्थेला, त्याला आपण अनुत्पादक कर्ज म्हणतो. सोपा प्रश्न होता. इथे काही ट्रिक्स वगैरेची काही आवश्यकता नव्हती तुम्हाला हा प्रश्न सोडवताना. ठीक आहे. खालील विधानं विचारात घ्या. स्कीमच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. डीबीटीच्या संदर्भातला. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली. ओके. इथे एक ट्रिक सांगतो तुम्हाला, ऑलवेज लक्षात ठेवा. जेव्हा आयोगाने एखाद्या विधानामध्ये तारीख दिलेली आहे, साल तर ठीकच आहे, इयर दिलेलं आहे ऑलरेडी, पण तारखेसहित इयर असेल ते विधान नेहमी बरोबर असते. आय रिपीट, नेहमी बरोबर असते, याच्यावर संशय घ्यायचा नाही. आणि मग हे विधान बरोबर आहे, ए बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय, कोणती विधाने सत्य आहेत? भारतातील 20 जिल्ह्यांमध्ये योजना सुरुवातीला राबवण्यात आली. आपल्याला खात्री नाही 20 आहे का 50 आहे का 70 आहे, कोण पाठ करत नाही तेवढं. तिसरं विधान, ही योजना जास्तीत जास्त अपेक्षित लाभार्थीपर्यंत पोहोचणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने आखण्यात आली. यस, डीबीटीचा मेन पर्पज तोच होता. खर्चाचं प्रमाण कमी होईल, भ्रष्टाचार कमी होईल आणि जास्तीत जास्त लाभार्थींना तिचा लाभ मिळू शकेल. म्हणजे सी पण बरोबर आहे, ए बरोबर आहे आणि सी बरोबर आहे. पर्याय बघा बरं, ए आणि सी वाला पर्याय आहे का? ए आणि सी वाला पर्याय नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही, एकच पर्याय. मग वरील सर्व म्हणजे दुसऱ्या विधानात तुम्हाला माहीत असो की नसो हे बरोबर आहे की नाही, त्यात भानगडीतच पडायचं नाही. आपोआपच तुम्हाला बाय डिफॉल्ट आन्सर मिळालं. 3 पैकी 2 विधानं जरी तुम्हाला खात्रीशीर माहीत आहे तरी तुम्ही उत्तराकडे जाऊ शकतात, लक्षात घ्या. सो आन्सर इज ऑल ऑफ दी अबो. बेसिक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा, फार काही विशेष नाही आहे, पण तो तुमचं इथं उत्तर चुकणं अपेक्षित नाही आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यानं सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केलं. महाराष्ट्र राज्यानं कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. 3 बाबी आल्या. ओके. आता आपल्याला या टाईपचा प्रश्न, मी याला फार अवघड प्रश्न म्हणतो, बिकॉज दॅट इज नॉट इझी टू अटेम्प्ट दिस काइंड ऑफ क्वेश्चन. प्रश्न विचारलाय कोणतं? असत्य आहेत.
आता हा पण एक मुद्दा आहे. असत्य कोणतं आहे? सगळेचे सगळे असत्य असू शकत नाही, कारण तो पर्यायच नाही आहे तसा आपल्याकडे. ठीक आहे, मग आता पहा, ए आणि सी पण असत्य असू शकत नाही, कारण ए आणि सी वाला पण पर्याय नाही आहे. ए बी असत्य असू शकतात, ए असत्य असू शकतो, फक्त सी पण आहे. ऑल हे सगळ्यांकडे जर बघितलं तर मला UPSCचा जो अनुभव आहे आत्तापर्यंत आणि UPSCच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर अशा प्रकारचे MCQ जर आले तर त्यांची एक स्टाईल असते. ज्या वेळेस एखादा प्रोजेक्ट सुरू केला जातो तो कोणाच्या मदतीने सुरू केला आहे, आयोगाला फसवायचं जेव्हा असतं, UPSC नेहमी तिथं वेगळी ऑर्गनायझेशन टाकून देते. आणि तो ट्रेंड जर मी फॉलो केला तर मग मला असं कळतं की जागतिक बँक नाही सुरू करू शकत, रिजनल बँकेचं काम असू शकतं, वर्ल्ड बँक नाही करणार हे, असं मला वाटतं पर्सनली. आणि म्हणून मला या ठिकाणी विधान सी हे रॉंग विधान वाटतं. कोणतं विधान असत्य आहे असं विचारलं. आणि मग जर तुम्ही याचा होमवर्क केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम सुरू केला होता, परंतु हा कोणाच्या मदतीने सुरू केला होता? तर एशियन डेव्हलपमेंट बँक, ADB, जागतिक बँक नव्हे. हा पण एक ट्रेंड लक्षात घ्या. जर अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं की अमुक संस्थेच्या मदतीने सुरू केलं आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, तर ते चुकीचं असण्याची शक्यता जास्त आहे. इवन दो तुम्हाला ते ADBने सुरू केलं किंवा कोणी केलं आहे ते माहीत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. फाईन. नेक्स्ट, या प्रश्नात आपल्याला विचारलं आहे, डिसेंबर 97 पासून सुरू झालेली स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहे? ओके, आपल्याला बऱ्याचशा योजना दिलेल्या आहेत, तर त्याच्यातल्या कोणत्या योजनांची ती एकत्रीकरण आहे? तर नेहरू रोजगार योजना, गरिबांची नागरी व मूलभूत सुविधा योजना आणि एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. तर या सगळ्या योजना, जर तुम्ही योजनांचा अभ्यास तुमचा प्रिलिम्समध्ये चांगला झालेला असेल त्याच्यामध्ये आहे. इथे ट्रिक वगैरे काही नाही आहे, हे आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी आहे. या सगळ्या आधीच्या योजना आहेत त्या एकत्र केल्या आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली. ओके, हे 5 इयर प्लॅन्समध्ये वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत या. नेक्स्ट, लघु उद्योगांसंबंधी 2 विधानं दिलेली आहेत, योग्य विधानांची निवड करा. लघु उद्योगाच्या विकासासाठी 99 साली अभ्यास गट स्थापन करण्यात आला. येस, ट्रू. विजय केळकर हे त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष ते नव्हते. विजय केळकरांचा संबंध याच्याशी नाही आहे. विजय केळकर टॅक्स रिफॉर्मशी संबंधित असणारी व्यक्तिमत्व आहे आणि पुढे जाऊन ते वित्त आयोगाचे अध्यक्ष पण झाले. सो इंडस्ट्रीशी त्यांचं काही रिलेशन नाही आहे, एक बेसिक आहे. आणि म्हणून मला फक्त विधान ए योग्य वाटतं या ठिकाणी, फक्त ए योग्य आहे. इज दॅट ओके? मग यासाठी तुम्हाला केळकरांचं नेमकं काय काय फंक्शन होतं, त्यांनी कोणकोणती पदं भूषवली होती, कोणकोणत्या आस्थापनांवर ते होते, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. फाईन. नेक्स्ट, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचं तुलनात्मक महत्त्व, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचं तुलनात्मक महत्त्व कोणत्या पद्धतीतून येतं? तर आता याच्यामध्ये ही व्यय म्हणजे खर्च पद्धत, याचा अर्थ होतो खर्च पद्धत, उत्पादन पद्धत. आता साधी गोष्ट आहे, अर्थव्यवस्थेतील वेगवेगळी क्षेत्र आणि त्याचं तुलनात्मक महत्त्व. अंडरलाईन करा याला, बघा. वेगवेगळ्या क्षेत्रांचं तुलनात्मक महत्त्व म्हणजे त्या क्षेत्रांमधलं जे उत्पादन आहे त्याचा विषय येणार पुढे. आणि ऑब्व्हियसली मग बाय डिफॉल्ट ऑप्शन कोणतं तुमचं बरोबर येईल? उत्पादन पद्धत. तर इथं विचारलं होतं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते. दॅट्स ऑल. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर फॉर 59. नेक्स्ट, आता या ठिकाणी काय विचारलं बघा, केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? सर्व्हिस सेक्टरमध्ये काय येत नाही? व्यापार, हॉटेल, येस ऑब्व्हियसली आहे. वाहतूक आहे, गृहनिर्माण, वित्तपुरवठा या पण आहेत. आलं लक्षात? सगळे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. मग प्रश्न काय विचारलाय? कोणाचा समावेश होत नाही? पर्याय येईल 4, कारण सगळ्यांचाच समावेश त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये होतो. पुढे 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार, आता हे पण फार महत्त्वाचं आहे, 6वी पंचवार्षिक योजना म्हणजे 1980 ते 1985 हा पिरियड. यानुसार शहरी भागातील व्यक्ती टिंबटिंब एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असं म्हटलं जातं. हे 2100 कॅलरीचं त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? हे पर्टिक्युलरली 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार विचारले आपल्याला, त्यामुळे त्याच्यात तेवढी फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होतं या ठिकाणी. ओके, यांचा काही विषयच नव्हता, कारण आपल्याला विचारलं कोणाचं आहे? पहिली गोष्ट शहरी भागातील व्यक्तीचं. आलं लक्षात? 2 ऑप्शन बाय डिफॉल्ट इलिमिनेट झाले. मग आता इथे 2200, 2100, 2200 फार पॉप्युलर, 2200 2400चा, ग्रामीणसाठी 2400, इकडे 2200, पण तो जनरल पॅटर्नमध्ये दिसतो आपल्याला उष्मांक. इथे आपल्याला डायरेक्ट स्पेसिफिकली 6वी पंचवार्षिक योजना विचारलं होतं
फॉर दॅट पर्पज तुम्हाला हे 2100 हे त्याचं आन्सर आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट पुढचा प्रश्न, केंद्र राज्य यांच्यातील वित्तीय विवादासंबंधी 2 विधानं दिलीत. सेंटर स्टेट फिस्कल रिलेशन. ओके, वित्तीय दृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावहीन घटक राज्य निर्मितीसाठी भारतीय राज्यघटना जबाबदार आहे. फाईन, आपण बघूया पुढे. केंद्र सरकार अनावश्यक विभागाची द्विरुक्ती करत आहे. सेंटर हॅज बीन डिप्लिकेटिंग अननेसेसरी नंबर ऑफ डिपार्टमेंट्स विच हॅव नो रिअल फंक्शन्स टू परफॉर्म. आपल्याला प्रश्न विचारला आहे की योग्य विधानं निवडा. मग आता याच्याकडे बघूया आपण. वित्तीयदृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावहीन घटक राज्य निर्मितीसाठी राज्यघटना जबाबदार आहे. फाईन, केंद्र सरकार अनावश्यक विभागाची द्विरुक्ती निर्माण करत आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे. बिकॉज इट इज, आपण बघतो की केंद्राला किंवा राज्यघटनेने केंद्राला जास्त जुक्त माप दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते. सो बोथ ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट वन ॲज फार एज दिस क्वेश्चन इज कन्सर्न. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या बाबतीतला हा प्रश्न खूप डेटा दिलेला आहे या ठिकाणी, पण हा रद्द करण्यात आला आयोगाद्वारे त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये. सो याच्यावर आपल्याला काही बोलायचं नाही आहे या प्रश्नावर, बिकॉज दिस वॉज कॅन्सल्ड. आता हे टिंब कंपनी महारत्नामध्ये येत नाही, त्याच्यात मोडत नाही अशी कोणती आहे? NTPC खूपच स्ट्रॉंग आहे, भेल स्ट्रॉंग आहे, BPCL पण. मग राहिलं काय तर एक हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही महारत्न कंपनीमध्ये मोडत नाही. ती जी कॅटेगरी आहे तुम्हाला ती कॅटेगरी लक्षात आली पाहिजे. महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न या तिन्ही कॅटेगरींचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या आणि लेटेस्ट महारत्नामध्ये कुठल्या कंपन्या आहेत ते बघून घ्या फक्त. नॉर्मली आजकाल महारत्नावरच जास्त फोकस त्यांचा आहे. त्या कंपनीच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना हा दर्जा बहाल केला जातो, महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्नाचा. आता बघा 2010-11च्या आकडे 19 मध्ये प्रश्न विचारला. 19च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलाय 2010-11च्या आकडेवारीनुसार जगात भारतात टिंब डाळींचं सर्वाधिक उत्पादन होतं. सहज उपलब्ध असणारी गोष्ट कोणती याच्यामध्ये? तर तुमच्या लक्षात येईल की चना डेफिनेटली आहे, म्हणजे आन्सर इथं असायला पाहिजे. लक्षात घ्या, एक तर चना आणि मसूर आणि चना आणि मूग. मग याच्यामध्ये पण आपल्याला जर लक्षात आलं तर तुम्हाला समजेल की काय, म्हणजे एकतर आन्सर ए असेल किंवा आन्सर सी असेल. राहिले तुम्ही 50-50वर पहा. आता आपण आपल्या गावाकडचं घरचं उदाहरण आठवायचं अशा वेळेस की कोणत्या गोष्टी आपल्याला येतील. मी माझी शेती, तर माझ्या शेतीमध्ये मला लक्षात येतं अरे मूग एकदम कॉमन दिसतो आपल्याला, ठीक आहे, म्हणजे हे असणार आहे भारतामध्ये चना आणि मुगाचं उत्पादन जास्त असणार आहे. हा माझा स्टँड आहे. हे 2 ऑप्शन राहिल्यानंतर. ओके, सो आन्सर हिअर इज ऑप्शन नंबर 3 दॅट इज सी. ओके, सगळ्याच गोष्टी वाचलेल्या नसणार आहे तुम्ही, लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं लॉजिक डेव्हलप करावं लागणार आहे आणि लॉजिक डेव्हलपमेंटच्या बेसिसवर MCQs सॉल्व्ह करायचे असतात बऱ्यापैकी. एक ऑप्टिमम लेवलचा अभ्यास जेव्हा तुमचा झालेला असतो त्याच्यानंतर तुम्हाला लॉजिकवरच काम करायचं असतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संज्ञा स्त्रियांची आर्थिक आणि राजकीय जीवनातील सहभाग क्षमता मोजते? आता बघा, आर्थिक आणि राजकीय स्त्रियांच्या बाबतीतला प्रश्न आहे. टिपिकल वुमन जेंडर रिलेटेड क्वेश्चन आहे, म्हणजे त्याचं उत्तर एक असेल नाही तर 2 असेल, इतकं बेसिक आहे. मानवी विकास निर्देशांकात फक्त स्त्रियांचा विषय नाही येणार, नीट लक्षात घ्या. दारिद्र्य निर्देशांकात पण केवळ स्त्रियांचा विषय नाही, कारण ते नावच बहुआयामी, म्हणून ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 उत्तर असू शकत नाही आहे. मग राहिलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 लिंग सशक्तीकरण आणि लिंग संबंधित विकास निर्देशांक. तर विषय काय आहे की मोजण्याचा विषय इथं नीट लक्षात घ्या. प्रश्न नीट वाचला की उत्तर आपोआप भेटतं आपल्याला. मग मोजणं कुठं आहे? मोजमापाच्याच माध्यमातून राहील. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. फाईन. रॉबर्ट सोलोच्या अनुसार कोणता घटक अमेरिकेतील 1909 ते 1949 मधील आर्थिक वाढीसाठी कारणीभूत होता? कोणत्या गोष्टीमुळे अमेरिकेमध्ये या कालावधीमध्ये आर्थिक वाढ झाली ते सगळ्या जगाला माहीत आहे. रॉबर्टची काही गरज नाही आहे. तुम्हाला मला सगळ्यांना कळतं की औद्योगिकरणानेच अमेरिकेची प्रगती झाली किंवा विकसित राष्ट्रांची प्रगती झाली, हे आपल्याला त्याच्यामध्ये समजून येतं. इथं फार रॉकेट सायन्स नव्हतं या प्रश्नामध्ये. नेक्स्ट, भारतातील परकीय व्यापाराच्या तुटीची संकटामागील कारणं काय? म्हणजे भारतात जी व्यापार तूट झाली तर त्याची कारणं काय, असा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. तेलाची वाढती आयात, येस, हे मेजर रिझन आहे आत्तापर्यंत आपला ट्रेड बॅलन्स
नसण्याचं किंवा ट्रेड डेफिसिट असण्याचं, व्यापार तूट असण्याचं. भांडवली वस्तू आणि आधुनिक तंत्रांची आयात वाढ, ह्या पण एक समस्याच आहेत आपल्यासाठी. रुपयाच्या विनिमयातील घसरण झाली आणि त्याच्यामुळं पण व्यापार तूट झाली. रुपयाच्या विनिमयातून वाढ होऊन नाही होत, वाढ झाली तर व्यापार तूट नाही होतो. मग त्या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि बॅलन्स ऑफ ट्रेड होण्यास मदत होते. सो व्यापार शेष होईल त्या केसमध्ये. सो उत्तर काय येईल मग? ABC. आणि बाय डिफॉल्ट ऑल ऑफ दी अबोव आन्सर नव्हतंच, त्यामुळे प्रश्न आणखीन सोपा होता तुमच्यासाठी. वाचायचं होतं व्यवस्थित. तुम्हाला व्यापार तुटीची संकल्पना यासाठी माहीत पाहिजे. व्यापार तूट म्हणजे काय? तर व्यापार तूट म्हणजे काय? आपण करत असलेली एकूण निर्यात आणि आपण करत असलेली एकूण आयात याच्यातील जी तफावत आहे त्याला आपण म्हणतो व्यापार तूट. इज दॅट ओके? येस. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं म्हटलं टिंबटिंब हा कार्यक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रम, ओके, इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम IHDP च्या संदर्भामध्ये आहे. मग आता तो कोणता कार्यक्रम आहे बघा. ईशान्य भारतातील विकास, ईशान्य भारतीय प्रदेश आणि हिमालय फळबाग अभियान, येस ऑफकोर्स. राष्ट्रीय बांबू अभियान पण त्याचाच भाग आहे. नारळ विकास, राष्ट्रीय फळबाग अभियान त्याचाच भाग आहे. सो ABCD ऑल ऑफ दिस. कारण फळबाग नीट लक्षात घ्या. बांबू, नारळ, राष्ट्रीय फळबाग हे सगळं एकात्मिक फळबाग, इंटिग्रेटेड म्हटलंय. हे सर्व व्यापक त्याच्यामध्ये समावेश झाला सगळ्यांचा. सो आन्सर हिअर इज ऑल ऑफ दी अबोव. आता बरेच मुलं म्हणतील सर याचा अभ्यास बघा, अभ्यासाला मर्यादा आहेत. अभ्यास किती तुम्ही केला तरी त्याला लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही वाचलेला प्रश्न आणि आयोगाने दिलेले पर्याय याची सांगड घालता आली पाहिजे. ओके, हे बसतंय का त्याच्यामध्ये? त्याची फळबाग राहणारच ना ऑब्व्हियसली. हे बाय डिफॉल्ट राहील, हे राहील. नारळ एक फळबागाचाच भाग आहे म्हणजे D, C आणि ACD यायलाच पाहिजे. आता ACD यायलाच पाहिजे म्हणजे एकतर हे राहिलं, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 नाही तर पर्याय क्रमांक 3. आणि व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे ऑल ऑफ दिस इज द राईट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विद्यमान ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 95-96 मध्ये केंद्र सरकारनं कोणतं पाऊल उचललं? ओके, कशासाठी? ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला कर्ज द्यायचंय. त्यासाठी केंद्र सरकारने 95-96 ला काय केलं? आता असं याला अंडरलाईन केलं तुम्ही 95-96. तुम्हाला कळेल नाबार्डची स्थापना 1982 मध्ये झालेली मित्रांनो. मग नाबार्डची स्थापना जर 1982 मध्ये झाली तर 95-96चा प्रश्नच येत नाही. 2 इलिमिनेट झाला. इलिमिनेशन टेक्निक वापरा. वरील सर्व येणार नाही, हा इलिमिनेट झाला म्हणजे. आता राहिलं तुमच्याकडे सघन ग्रामीण विकास कार्यक्रम आखणी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी. प्रश्न असा आहे प्रकल्प पूर्ण करायला कर्ज द्यायचंय. कर्ज द्यायचं म्हणजे निधी लागणार आहेत. सो बाय डिफॉल्ट आन्सर आलं तुमचं पर्याय क्रमांक 1. इज दॅट ओके? येस. काही याच्यामध्ये अवघड काही नाही असं. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न आपण बघूया. भारत सरकारने 2004 मध्ये बियाणं विधेयक 2004 सादर केलं. या विधेयकाची वैशिष्ट्य काय होती? बियाणांच्या जातीची त्याच्या उत्पादक क्षमतेनुसार सक्तीची नोंदणी. ओके. सेकंड, बियाणांची आयात निर्यात करण्यासाठी नियमावली. मग ती विधेयक आणण्याचा पर्पजच तो आहे ना, त्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन असावेत. शेतकऱ्यांना त्यांच्याकडील बियाणं जतन करणे, त्याचा वापर करणे, अदलाबदल करणे, वाटून घेणे आणि विक्री करणे यासाठी नोंदणीपासून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. यस, त्यांना फ्रीडम दिलं तर बियाणांची उत्पादकता चांगली होईल किंवा बियाणांचं संवर्धन होईल आणि म्हणून हे पण बरोबर असेल. 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे. पहिला आपल्याला खात्री असो, सक्तीची नोंदणी माहीत असो किंवा नसो, बाय डिफॉल्ट आन्सर येईल आपलं वरील पैकी सर्व. इज दॅट ओके? येस. हा प्रश्न UPSCने प्रिलिम्सला विचारलेला ऑलरेडी एकदा. 2009च्या आकडेवारीनुसार टिंबटिंब या देशाची लोकसंख्या जगात 9ची आकडेवारी आहे. टिंबटिंब या लोकसंख्या घनता विचारली आपल्याला या देशाची सगळ्यात जास्त आहे. कोणाची घनता आहे? आणि मग 4 देशांचा विचार केला. फॅक्च्युअल क्वेश्चन. बांगलादेश. थोडं टिपिकल अवघड पण म्हणेल मी याला. अशा प्रश्नांची उत्तरं आयदर येस ऑर नो असतात. माहीत असलं तर जायचं शक्यतो. हा नो अटेम्प्ट कॅटेगरीत. माहीत नसेल तर तुम्ही याच्यात गेलं पाहिजे, काय हरकत नाही आहे. नो अटेम्प्ट पण घेऊ शकतात. मिशन 2022 आगामी 5 वर्षात भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे यासाठी प्रधानमंत्र्यांनी खालीलपैकी कोणतं धोरणं निश्चित केलेली आहेत त्याची योग्य पर्यायांची निवड करा. ओके. आता 22 संपलं, दुप्पट नाही झालं, तो भाग वेगळा आहे, पण शासनाचं हे धोरण होतं. मी मागे पण बोललो तुम्हाला, धोरण बऱ्यापैकी आदर्शवादी असतं. जलसंधारणासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करून जलसंधारणावर लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक थेंब जास्त पीक यासाठी प्रयत्न करणे.
ओके. मोर क्रॉप पर ड्रॉप. ओके. काढणी पश्चात पिकांची हानी टाळण्यासाठी साठवण ग्रहासाठी मोठी गुंतवणूक करणे आणि साखळी निर्माण करणे. येस, हे सगळे सकारात्मक बाबी आहे. परवडणाऱ्या खर्चात शेती क्षेत्रातील धोका कमी करण्यासाठी नवीन पीक विमा योजना सुरू करणे. येस, ज्याच्यातून शेतकऱ्यांना सबलीकरणास मदत होईल. गुणवत्तापूर्ण बियाणांची तरतूद करणं, सगळ्याच बाबी येतील आणि त्यामुळे वरील सर्व पर्याय योग्य आहेत. मिशन 2022 अशोक दलवाई समिती, लक्षात घ्या. आय रिपीट, अशोक दलवाई समिती. दलवाई समितीने 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करता येईल यासाठी सदर समिती नेमण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणतं मॉडेल, प्रतिरूप म्हणजे मॉडेल, भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानतं? कॅपिटलला जास्त व्हॅल्यू कोणत्या मॉडेलने दिले? मग इथे हेक्स्चर होलिन, हेरॉल्डोमर, हार्बलर, वरीलपैकी सर्व. हेरॉल्डोमर आपल्या ओळखीचं वाटतंय तर असं उत्तर मारून द्यायचं अशा वेळेस बिंदास. ओके. कारण इथे काही तुम्ही किती डोक्याला ताण दिला तरी त्याला मर्यादा आहे. तुम्हाला ते आठवेल की नाही, तुम्ही बाकीचे वाचले की नाही. माझं तर अशा वेळेस असा अप्रोच असतो, आपण ओळखीचं नाव आहे तेच करा. आणि आपल्याला माहिती आहे हेरॉल्डोमर मॉडेलनुसार आपण काही 5 इयर प्लॅनमध्ये पण ते इम्प्लाय केलं होतं. पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही? ठीक आहे. मग आता अन्न सुरक्षा योजना नाही. मध्यान्ह भोजन योजना, यस, अन्न सुरक्षा आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, यस, त्याच्यातून तुम्हाला पैसे भेटणार आहेत, रोजगार मिळणार आहेत, जो परिणामस्वरूप तुमचं फूड सिक्युरिटी पण होणार आहेत. अन्नपूर्णा योजना, यस, सगळ्या योजना याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेचा भाग आहे. आणि आपल्याला विचारले कोणता नाही, आणि मग वरीलपैकी नाही हे त्याचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न आहे, असे प्रश्न चुकवायचे नाही आहेत. तर एकूण 75 प्रश्नांचं विश्लेषण आतापर्यंत आपण घेतलेलं आहे. आता जे 105 प्रश्न टोटल विचारले, 107 प्रश्न 19मध्ये, तर उरलेले जे आहे ते उद्याच्या सेशनमध्ये मी ते कव्हर करेन आणि मग नंतर आपण 2020च्या प्रश्नपत्रिकेला सामोरं जाऊया. इफ यू वॉन्ट एनी मोर, म्हणजे तुम्हाला अजून काही जर माहिती हवी असेल ज्याच्या माध्यमातून तुमचा आगामी परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेत चांगला स्कोर होऊ शकतो, या दृष्टीने मी प्रयत्नशील असणार आहेत. काही सजेशन्स असतील ते सजेशन्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगू शकता. थँक्यू सो मच.